लातूर जिल्ह्यात 4 नगरपालिका व 1 नगरपंचायतीची निवडणूक पूर्ण प्रक्रिया आज पार पडली आहे। यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पूर्णतः भाजपचं वर्चस्व दिसायला मिळालं आहे। रेणापूर नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत। त्याचबरोबर अहमदपूर येथील भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। तिथं बाबासाहेब पाटील यांची प्रतिष्ठापना लागली होती, मात्र तिथं भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर औसा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर निलंगा नगर पालिकेमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत। उदगीरमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। एकंदरीत पाहता लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा पूर्णतः सुपडा साफ झाला असून भाजपचे 4 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 1 असे एकूण 5 नगराध्यक्ष हे निवडून आलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून चांगले कामे होतील अशी अपेक्षा आता जनतेच्या माध्यमातून होत आहे। अनेक ठिकाणी जल्लोष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत परिस्थिती पाहता आली तर 5 नगरपालिकेमध्ये 5 महायुतीचेच उमेदवार विजयी झाले आहेत आणि उद्धव ठाकरे गट असेल, त्याचबरोबर शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल, यांचे खातेही सध्या उघडलेले नाहीत। अशी परिस्थिती ही एकंदरीत लातूर जिल्ह्याची आहे। सबसे पहले मैं अल्लाह का शुक्र अदा करती हूँ जो मुझे आज इतने बड़े मुकाम पे पहुँचाए। फिर मेरे पापा का NB शेख साहब का मैं दुआ उनकी मेरे साथ हमेशा रही, और मेरे बड़े नेता अजीत दादा पवार साहेब, सब मेरे विक्रम काळे साहेब, सब इनका मुझे आशीर्वाद रहा। मैं औसा की जनता के लिए हमेशा काम करूँगी। 5 साल पूरा मेरा साथ मेरे भाई बाबा साहब देंगे। शुक्रिया तहे दिल से मेरे पूरे औसा की जनता का, माँ बहन मेरे भाई सबका मुझे शुक्रिया। उनका आशीर्वाद, उन्होंने मतदान देकर मुझे बताया है, मैं पूरा विकास करूंगी इंशाअल्लाह। आसिफ पटेल, लातूर। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।